जो एक संदेश दिला त्या पार्श्वभूमीवर मी काही मुद्दे आपल्या समोर मांडणार. सगळ्यात पहिल्यांदा वणी या ठिकाणी ही आपण परिश्रमपूर्वक ही परिषद भरवली आणि महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला आवाज आपण या ठिकाणी उठवला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी. म्हणजे हा यवतमाळ जिल्हा जेव्हा मृत्यूचा आधार बनले, शेतकरी आत्महत्याचा आधार बनले, तिथे एक संघर्षाची ठिणगी पेटवायचा, तिथे एक संघर्षाची मशाल पेटवायचा प्रयत्न आपल्या किसान सभेने या ठिकाणी चालवले. दोस्तांनो, जो आयात कर रद्द करण्यात आला, त्या आयात कर जो रद्द केला त्याच्या अगोदर आमच्या देशाचे पंतप्रधान 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं की या देशातील शेतकऱ्यांच्या हितसंबंधांची मी तडजोड करणार नाही. एक चट्टान की तरह किसानों के पक्ष में खड़ा रहूंगा. 15 ऑगस्ट चे 4 दिवस उलटले. 19 ऑगस्टला केंद्र सरकारनं आदेश जारी केला की 11% जी आयात कापसावरती होती ती 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्णतः रद्दबातल करण्यात आली, शून्य करण्यात आली. 30 सप्टेंबर पर्यंत त्या दिवशी कापसाचे भाव 300 रुपयापासून 500 रुपये क्विंटल पोहोचले. त्यानंतर ट्रम्प महाशयाने धमकी दिली, आदेश काढला, 1 तारखेपासून तुमच्या देशावरती 50% टॅरिफ लागू होईल. रशियाचं तुम्ही तेल घेता, तुमच्यावरती 25% पिनल टॅरिफ, आणखीन आगाऊचं लावून 50% टॅरिफ. त्याच्या दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्ट केंद्र सरकार आदेश काढतो की हा जो घटवलेला आयात कर आहे, जो 30 सप्टेंबर पर्यंत त्याची मुदत केली होती, त्याला मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवली. पहिल्यांदा 30 सप्टेंबर पर्यंतचा आदेश काढल्यावर काय सांगितलं, नाही ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांचा कापूस येईल आणि त्यावेळेस आपण हे रद्द करून टाकतो. म्हणजे शेतकऱ्यांना त्या भावाला काही अडचण नाही. आणि ट्रम्पचा दुसरा दंड आल्याच्या नंतर 31 डिसेंबर पर्यंत ही वाढवली. ही गोष्ट आपण सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. वास्तविक पाहता गेल्या 11 वर्षात किती रुपयांचा विदेशी शेतीमाल या देशामध्ये आयात केली याची जर आकडेवारी आपण बघितली, 70,000 कोटी रुपयाचा परदेशी शेतीमाल हा 2014 मध्ये आयात केला. तो आज 3.5 लाख कोटी रुपयापर्यंत परदेशी शेतीमालाची आयात आपल्या देशामध्ये चालली. मोदी साहेब ज्या देशाला गेले त्या देशामधल्या लोकांनी सांगितलं, आफ्रिकेत गेले म्हणले आमची तूर घेऊन जा, निघाले तूर घेऊन जा. कापसाचा आयात कर ते आज घटवलेला नाहीये, गेल्या 2 वर्षापासून घटवलेलं. ऑस्ट्रेलिया बरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे. 22-23 मध्ये हे अग्रीमेंट केलेलं आहे. कोणी आवाज उठवला नाही. परभणीमध्ये आपली किसान सभा एकटा मराठी मोर्चा घेऊन काढायला लागले म्हणजे लोकांना माहित नाही. 3 लाख ते 5 लाख कापसाच्या गाठी दरवर्षी ऑस्ट्रेलियामधून 0% आयात करावरती आयात केल्या जात आहेत. हे पहिलं कारण आहे आजपर्यंतचे भाव. आणि पडलेले भाव किती आहेत? केंद्र सरकारने एमएसपी जाहीर केली 7,110. या ठिकाणी जे आहे एमएसपी खरी किती असायला पाहिजे?
7,710 जी एमएसपी जाहीर केलेली आहे की A2+FL आहे. याचा कृषी मूल्य आयोगाने जो अभ्यास करून खर्च काढलेला आहे, तिन्ही प्रकारचे त्यांनी खर्च काढलेले आहे. सरकारच्या वेबसाईटवर हे पुस्तक उपलब्ध आहे आणि त्यामध्ये त्यांनी काढलेला खर्च, त्यानुसार जर एमएसपीची किंमत काढली तर ती होईल 10,075 रुपये प्रति क्विंटल. केंद्र सरकारने एमएसपी सांगितलेली आहे 7,710. तफावत 2365 रुपये. 2365 रुपये कमी किमतीमध्ये जर कापूस विकला शेतकऱ्यांनी तर देशातल्या शेतकऱ्यांना तोटा किती? 7,710 भावानच कापूस विकला तर या वर्षी देशातल्या शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाचा तोटा येईल. केंद्र सरकार जी एमएसपीची किंमत ठरवतं, जी घोषित करतं, ज्या दरानं सीसीआय खरेदी करतं, त्याचा 10 वर्षामधला जर हिशोब काढला तर सीसीआयनं गेल्या 10 वर्षामध्ये फक्त 13% कापसाची खरेदी केलेली आहे. म्हणजे 87% कापूस शेतकऱ्यांचा खुल्या बाजारामध्ये एमएसपी पेक्षा कमी भावानं, सरकारनं जाहीर केलेल्या एमएसपी पेक्षा कमी भावानं आणि सरकारच्या एमएसपी भावानंच विकला गेला आहे तर 36,000 कोटी रुपयाचे हे नुकसान आहे. 10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये हे झालेलं नुकसान 3 लाख कोटी रुपयाच्या आसपास हे जाऊ शकतं. याचा हिशोब त्या ठिकाणी करा. हे कारण आहे या देशामध्ये सगळ्यात जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्या. हे कारण आहे त्या शेतकऱ्याच्या खिशावरती लागलेल्या आश्वासन दिलं होतं देशातल्या संयुक्त किसान मोर्चाच्या की एमएसपीचा आम्ही कायदा करू. की एमएसपी लक्षात घ्या, एमएसपीचा या देशामधला जो कारखानदार आपला माल उत्पादित करेल त्या उत्पादित केलेल्या मालावरती किंमत छापण्याचा त्याला अधिकार आहे. तुम्ही औषधाची गोळी घ्यायला जा, त्याच्यावरती एमआरपी छापलेली आहे, मॅक्सिमम रिटेल प्राइस. तुम्ही वही घ्यायला जा, या वही आणि पुस्तकावरती सुद्धा किंमत छापलेली आहे, मॅक्सिमम रिटेल प्राइस. तुम्ही कारखान्यात उत्पादित झालेली कोणतीही वस्तू विकत घ्यायला जा, कपाळावरची टिकली घ्यायला जा, त्याची सुद्धा मॅक्सिमम रिटेल प्राइस ठरलेली आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची काय, त्याच्यासाठी कोणती किंमत असणार? त्याच्यासाठी एमएसपी आहे. सरकार फक्त घोषित करतं की किमान आधारभूत किंमत, मिनिमम सपोर्ट प्राइस सरकार घोषित करतं. पण या देशामध्ये जर कुठल्या व्यापाऱ्याने, कुठल्या कारखानदारानं एमएसपी पेक्षा कमी किमतीमध्ये 7,710 पेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला तर त्याच्यावरती कोणी दरोड्याची केस घालत नाही, त्याला कोणी चोर ठरवत नाही. ह्या गोष्टींची आपण पाहिजे आणि म्हणून या एमएसपीच्या किमतीला हक्क म्हणून मिळाला पाहिजे, कायदेशीर अधिष्ठान त्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. हा सगळ्या शेतकरी आंदोलनाचा जास्त त्याच्याबद्दलचा अभिमान आपल्या किसान सभेला. 2013 साली जे कापूस परिषद घ्यायला या ठिकाणी आलेले होते, अतुल कुमार अंजान आपले दिवंगत नेते, ते एकमेव अतुल कुमार अंजान स्वामीनाथन कमिशन मध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून, सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात. आणि अतुल कुमार अंजान जे आहे यांनी स्वामीनाथन कमिशन मध्ये शेतकऱ्यांची बाजू लढवली आणि शेतकऱ्यांची बाजू लढवल्यानंतर C2+50% कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट म्हणजे सर्व प्रकारची लागवड खर्चाची, मेहनतीची रक्कम, जमिनीचा भाडेपट्टा आणि त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीवरचं व्याज, या सगळ्यासह जी किंमत आहे त्याला म्हणलेलं आहे C2+50%. त्याच्यावरती 50% मुनाफा आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे.
ही दर स्वामीनाथन कमिशननं शिफारस मोठी भागीदारी आपल्या किसान सभेची अतुल कुमार अंजान यांची त्याच्यामध्ये होती आहे. आणि म्हणून आपल्या किसान सभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे की अगोदर आपल्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये ही किमान आधारभूत किंमत हा आपला हक्क आहे याच्याबद्दल जागृती, हा हक्कच वाटतो. दिल्लीच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस काळे कायदे आणि एमएसपी नष्ट होणार, पंजाब हरियाणा मधला शेतकरी पेटून पेटले. कारण धान उत्पादन करणाऱ्या या शेतकऱ्याला आपली एमएसपी गेल्यानंतर काय होईल, त्याच्या उत्पादित केलेल्या अन्नधान्याची फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे खरेदी करतं आणि ती खरेदी त्यांना एमएसपी वरती करावं लागते. त्याच्यामुळे एमएसपी जर हरवली, एमएसपी जर त्या ठिकाणी मोडून निघाले तर शेतकरी उद्ध्वस्त होईल हे त्या शेतकऱ्याला सगळ्यात आधी लक्षात आलं. त्याच्यामुळे कायदे व्हायच्या अगोदरच कंबर कसून सगळा शेतकरी उभा राहिला आणि जो हल्ला देशातल्या शेतकऱ्यावरती केला त्याला परतावून लावण्यामध्ये 500 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन काय ह्या देश स्वातंत्र्यानंतर देशामध्ये सर्वात मोठ्या झालेल्या या लढ्याचा अनुभव काय सांगतो. जर या देशातल्या शेतकऱ्यांनी जिद्द धरली, जर या देशातल्या शेतकऱ्यांनी निर्धार केला तर सत्ता कितीही मोठी असेल, सत्ताधारी पक्ष कितीही मगरूर असेल, त्यांना शेतकऱ्यांपुढे झुकावं लागल की वागवायची ताकद यावी. 740 लोकांचं बलिदान दिलं, 13 महिने त्या वेशीवरती राहिले. गावातल्या लोकांनी आंदोलनाला गेलेल्या लोकांची कामं सांभाळले, सावड त्या ठिकाणी गेली, पिढी जात करतो आपण आपल्याला सुद्धा मानते आणि त्या लढणाऱ्या लोकांना मारलं. या आंदोलनामध्ये परभणी आणि मराठवाड्यामधल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला सहभागी झालेल्या होत्या. त्या महिलांनी एवढंच सांगितलं, ते म्हणले भावांनो आमच्या संसाराची काय वाट लागायची वाट लागली, पण तुमच्या कुटुंबावर जर ही पाळी यायची नसेल तर मागे हटू नका. हा ठाम निर्धार त्या महिला शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितला. जरा ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात. म्हणून दोस्तांनो, आज जी वेळ आपल्या देशातल्या कापूस उत्पादकांना या सगळ्यांना जरा त्याच्याकडे डोळच पडलं की आपल्या ताटामध्ये माती कालवायचं कारस्थान कोण करतंय, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी केलं जातं. जरा या गोष्टीचा हिशोब करा. किती आहे आमच्या देशात. अमेरिकेनं दादागिरी करून दडपशाही दिली. आमचे मोदी साहेब तर आमचं नाव सुद्धा घेत नाही. कारण पुन्हा सांगायला तुमचे दोस्तच काय म्हणजे वारे वा तुमची दोस्ती. आज या ठिकाणी देशातला किती कापूस निर्यात, फक्त 6% कापूस, कापसाचं जे कापड होतं या देशामध्ये 60 लाख शेतकरी कुटुंब आहेत. 11 राज्यामध्ये हा कापूस उत्पादन केलं जातं आणि 60 लाख शेतकरी कुटुंब आहेत आणि त्या 60 लाख शेतकरी कुटुंब या कापसाच्या पिकावरती त्यांचं कुटुंब आणि या देशामध्ये जो टेक्सटाईल उद्योग आहे, यंत्रमाग असतील, पॉवरलूम असतील, टेक्सटाईलचे कारखाने असतील, याच्यामध्ये 4-4.5 कोटी लोक टेलरिंग काम करण्यापासून कपडे विक्रीपर्यंत, कापसापासून वस्त्र कपडे विकण्यापर्यंत याच्यामध्ये 4-4.5 कोटी लोक त्याच्यामध्ये. त्या सगळ्या लोकांनी तयार केलेलं कापड जे आहे त्या कापडामध्ये फक्त 6% कापडाची निर्यात अमेरिकेला त्या ठिकाणी करतात. या 6% वस्त्रोद्योगाचं मूल्य किती आहे तर एकूण आमच्या देशामध्ये जर कापड उत्पादित होतो त्याच्यापैकी फक्त 1.5% मूल्य आहे. 1.5% रुपयामधला 1.5%. आणि याच्याकरता हा इम्पोर्ट ड्युटी लावणे म्हणून देशातल्या वस्त्रोद्योगाला सवलत म्हणून आम्ही हा टॅक्स कमी केला असं कौतुक करून त्यांचे सरकारी मीडियावाले घाट जे आहे ते मोदी सरकारची पाठ टाकावे.
लेखली वट जीत झाला साम्राज्यवादापुढं आणि त्याची वाट ठोकायचं काम हे मीडिया करतोय, जरा लक्षात घ्या. हे 6% कापूस 6% वस्त्रोद्योग. अहो जर आमच्या शेतकऱ्याला 10,075 रुपये या भावानं जर आमचा कापूस खरेदी केला, आम्ही आमच्या लेकी बाळीला 2 लुगडे जर आगाव घेतले, 2 धोतर जर आगाव घेतले, तर 6% काय 10% वस्त्रोद्योग आम्हालाच पुरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एकही किलो कापड परदेशामध्ये निर्यात करण्याची गरज आहे. म्हणजे 6% जे जास्तीचं उत्पादन आहे, निर्यातीचं उत्पादन आहे आपल्याच देशामध्ये. बरं हे आयात कर रद्द केल्यामुळं कापड उद्योगातल्या कुठल्या कामगारांचं वेतन वाढणार आहे का? वस्तू यंत्रमाग धारकाचं काय फार उत्पन्न वाढणार आहे का? कोणाचंही वाढणार. या देशामधला खरा प्रश्न आहे, या देशातल्या औद्योगिकरणाला जर खरी चालना द्यायची असेल तर आमच्या देशाची अंतर्गत बाजारपेठ ही महत्त्वाची. म्हणजे आमच्या सर्वसामान्य या भुके कंगाल गोरगरिबांची खरेदी करण्याची क्षमता वाढते. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये लाल बॉर्डरला दबाव देऊन जी रोजगार हमी योजना राबवायला पाहिजे, ज्या रोजगार हमीमध्ये या ठिकाणी जी आहे, जर 30,000 कोटी रुपयाचा खर्च जर रोजगार हमीच्या कामांसाठी झाला, तर त्या ठिकाणी हे मजुरांच्या हातामध्ये आलेले 30,000 कोटी देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करणारे आहेत. गरिबाजवळ आलेले पैसे कपडा लत्ता खाणं पिणं या गोष्टीवर खर्च. ते 30,000 कोटी काय स्विस बँकेमध्ये जाऊन थप्पीला लागत नाहीत. त्या ठिकाणी ते डेड इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होत नाही. ते पैसे शेअर मार्केटमध्ये सुद्धा सट्टेबाजीसाठी जाणार नाही. गोरगरिबांच्या हातामधली ही कमाई वाढल्याशिवाय आमच्या देशाची प्रगती होऊ शकते. पण सरकार काय करतंय? निर्यात करणं अर्थव्यवस्था एक्सपोर्ट आपल्याला करायचं. अरे जगामधले अनेक देश की ज्यांनी स्वतःची अर्थव्यवस्था आपल्या देशातले लोक अगोदर आपल्या देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ करायचा, पण ते उत्पन्न करायच्या ऐवजी आपल्याला खपवायचा धंदा. आज आपला यवतमाळ जिल्हा आहे, 42 लोक कापसावर फवारून मृत्युमुखी पडले. सेंद्रिय बोंडअळी काय कंट्रोल झाली नाही. काय भानगड? बोलगाड 2 नावाचं बियाणं आणलं. मॉन्सेंटो कंपनी जवळ पेटंट आहे आणि ह्या बोलगाड 2 बियाण्याकरता 27,000 कोटी रुपये या देशातल्या शेतकऱ्यांच्या खिशातून रॉयल्टी माहिती आणि मॉन्सेंटो कंपनीला मिळून दुबाडणूक करून गेल्या 9 वर्षापासून 10 वर्षापासून नागपूरमध्ये सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट त्या ठिकाणचे शास्त्रज्ञ के.आर. गांधी यांनी संशोधन केलं. 2012-13, 13-14 आणि 14-15 या काळात त्याचा रिपोर्ट उपलब्ध आहे, इंटरनेटवर सगळ्यांसाठी उपलब्ध. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यांमधलं सर्वेक्षण. आणि काय निष्कर्ष काढला की या बियाण्यामध्ये दोष आहे. या बियाण्याची प्रतिकार शक्ती संपुष्टात आली. मग या प्रतिकार शक्तीच्या विरुद्ध संपल्यामुळं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. 2016 मध्ये सरकारला 4,333 कोटी रुपये सेंद्रिय बोंडअळीची नुकसान भरपाई द्यावी लागली शेतकऱ्यांना. आणि नंतर फक्त बियाण्यावर शिक्का मारून द्यायला सुरुवात केलेली आहे. काय केलंय? हे सेंद्रिय अळीस प्रतिरोधक नाही एवढा शिक्का मारून बियाणं शेतकऱ्याच्या माथ्यावरती मारायचं काम. जर हे बियाणं बोगस ठरलेलं आहे, जर त्या बियाण्याची रोधक क्षमता जर संपलेली आहे, तर सरकारनं ते बियाणं बाजारामधून मागे का घेतलं नाही? मॉन्सेंटोचे नवे सुरक्षित ठेवण्यात, मॉन्सेंटोला धक्का लावायचा नाही, अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीला हात लावायचा नाही म्हणून कोणाच्या हिताकरता हा खेळ केला का? आमच्या देशामध्ये कॉटन इन्स्टिट्यूट असेल, ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, कृषी विद्यापीठे असेल, या ठिकाणाहून आधुनिक तंत्रज्ञानाचं बियाणं हे पुढे आणण्यात आलं नाही. या
बियाण्यापेक्षा सरस बियाणं पुढे आणलं नाही. विचार करायचा. आज कॉटन मिशन खाली 750 कोटी रुपये या बियाणे कंपन्या, अमेरिकन बियाणे कंपन्याबरोबर ICAR करार होतोय आणि पुन्हा तोच डाव आणि खेळ शेतकऱ्याच्या माथ्यावर लावायचा. जरा दोस्तांनो विचार करा. 87,339 कोटी रुपये किती होते ही रक्कम? एवढी खतावरची सबसिडी या सरकारनं काढून गेल्या 2 वर्षांमधली खतांची भाववाढ जी आहे ती किती झालेली आहे तुम्हीच हिशोब लावा. ती रक्कम किती आहे? 87,339 कोटी रुपये ही खताची सबसिडी त्या ठिकाणी काढून टाकलेली आहे. लागवड खर्च शेतकऱ्यांच्या किती वाढ? खतावरती जीएसटी लावा. या ठिकाणी जे आहे गिर्याला 1.5% जीएसटी आणि आमच्या खतावर किती जीएसटी? 5%. ट्रॅक्टरवरती किती जीएसटी? 18%. अवजारावरती किती? 12%. अरे गिर्यापेक्षा जास्त महत्वाचे या गोष्टी आणि त्याच्यावरती तुम्ही कर लावता आणि शेतकऱ्याला या ठिकाणी सांगता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अमेरिकेमध्ये $27 बिलियन ही शेतकऱ्यांना दिलेली सबसिडी. गेल्या वर्षीच्या 2023-24 वर्षामध्ये रुपयामध्ये मिळालेली सबसिडी अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना 5 लाख कोटी रुपये. ट्रम्प साहेबांनी जाहीर केलेलं आहे $60 बिलियन हे कृषी उत्पादनासाठी सबसिडी द्यायचं या ठिकाणी जाहीर केलं. 27% आपल्यापेक्षा जास्त सबसिडी शेतकऱ्यांना दिली. उत्पादन खर्चाच्या 27% सबसिडी अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना काय ठिकाणी दिली. भारतातल्या शेतकऱ्यांना ती 2% सुद्धा सबसिडी मिळत नाही. खताचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि भारतातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही सांगता जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिकेच्या मालाबरोबर तुम्ही स्पर्धा करायला सांगता. या ठिकाणचा शेतकरी उद्ध्वस्त करतात. हे सरकारचं ठरलेलं धोरण आहे आणि म्हणून दोस्तांनो मी नेहमी सांगतो या सरकारचं धोरण शेतकऱ्याला बर्बाद करणं एवढंच काम नाही. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणं, शेतकऱ्याचे आर्थिक युद्ध चालवणं हे या देशामधल्या सरकारचं धोरण राहिलेलं आहे. आणि त्या युद्धामधले बळी हे 4 लाख आत्महत्याग्रस्त शेतकरी कारण त्यांच्या गळ्यामधला फास कोणाच्या हातामध्ये हे दिसत नाही, हे सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी ह्या घटना होत आहे. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची परवड काय? या सगळ्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची कसा व्यवहार आहे? सरकार सभागृहामध्ये सांगते 427 आत्महत्या 2-3 महिन्यामध्ये. एका दिवसाला 31 शेतकरी त्या जगाचा निरोप त्या ठिकाणी घेत आहे. स्वतःचं जीवन संपवून टाकतात. अहो जगातल्या कुठल्या युद्धामध्ये एवढी माणसं मारली त्याच्यापेक्षा जास्त आमच्या देशातले लोक जे आहेत या आर्थिक युद्धाचे बळी ठरलेले याच्याबद्दलचे कुठले त्या जरा आठवून बघा. तुमच्या यवतमाळमध्ये एक गाव सोडून असेल की ज्या गावामध्ये आत्महत्या झाली. या विदर्भामध्ये एक गाव सोडून आहे की ज्या ठिकाणी कापूस उत्पादकाची आत्महत्या. मराठवाड्यामध्ये एक गाव सोडून आहे की ज्या गावामध्ये आत्महत्या झाली. या आत्महत्या होतात केंद्र सरकार. त्या ठिकाणी MSP ठरवणाऱ्या केंद्र सरकार, खताची सबसिडी काढून घेणारं केंद्र सरकार, सदोष बियाण्याकरता बियाणे कंपन्यांचा नफा सुरक्षित ठेवण्याकरता कारस्थान करणारं केंद्र सरकार, आयात निर्यात धोरण ठरवणारं केंद्र सरकार. आणि या केंद्र सरकारच्या धोरणामुळे ज्या आत्महत्या होतात त्यांना केंद्र सरकार काय देते? एक फुटकी कवडी सुद्धा त्यांना केंद्र सरकारची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याकरता एक फुटक्या कवडीची योजना या ठिकाणी देशात बनवली. मदत राज्य सरकार. सगळ्यात कमी मदत हे महाराष्ट्रामधलं आरामखोर भाजपचं सरकार. आज तेलंगणा, आंध्र प्रदेश 5 लाख त्या ठिकाणी मदत. कर्नाटक आणि पंजाब
3 लाख, पंजाब सरकार संपूर्ण कर्ज त्याचं नाव, आणि महाराष्ट्र सरकार लाख रुपयाची मदत देते, पण त्याच्या अंगावरचं कर्ज माफ करत नाही. त्याच्या वनवासी झालेल्या त्या लेकरांनी त्या कर्जाकरता पुन्हा उतरतोड करायचे, आपलं जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं, ही पाळी त्या शेतकऱ्यांवरती आणणारे सरकार. यांच्याजवळ रस्त्यासाठी पैसे, समृद्धीसाठी पैसे, शक्तीपीठासाठी पैसे, परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ करत. म्हणून दोस्तांनो, हे संकटाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती नीट लक्षात घ्या. आता सांगताय, जाहिराती करताय, म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कापसाची खरेदी करण्याकरता नोंदणी करा, डंका वाजवायचं काम चालू. तुम्हाला मी सांगतो, गेल्या वर्षी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने किती खरेदी केलेली आहे? फक्त 34% कापूस या देशातून खरेदी केली. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये एकही खरेदी केंद्र उघडलं नाही? तिथे काय होणार आहे? महाराष्ट्रातल्या किती बाजार समित्याच्या आवारामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी करणार आहे? बजेटची तयारी काय केलेली आहे का? अजिबात. नोंदणीसाठी काय करणे चालवलेलं आहे? हे नोंदणी करणार, नंतर उत्पादनाची अट तयारी करणार, म्हणणार एकरी 2 क्विंटल सरासरीचा उतारा आहे, 2 क्विंटलच्या वरचा कापूस घेणार नाही. ते उरलेला सगळा कापूस घेऊन कोणाच्या पड्यावरती घालायचं का त्याच्यामध्ये फडणवीसला घालायचं काम करायचं, काय करायचं त्या कापसाचं? विचार करा. ह्या सगळ्या पुढे या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये छोट्या वाटेने जमिनी करणारे आमचे शेतकरी ते आपला कापूस नोंदवू शकणार आहेत का? पावलावरती शेतकऱ्याची आढळून त्या ठिकाणी होणार. आणि माझं तुम्हाला आव्हान आहे, जेव्हा जेव्हा या गोष्टीची करता शेतकऱ्याची आढळून होईल, त्यावेळेस हा किसान सभेचा झेंडा आणि दांडा घेऊन तुम्ही मैदानावर आजची परिषद त्या संघर्षाचा निर्धार की या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध देशातल्या संयुक्त किसान मोर्चाने, अखिल भारतीय किसान सभेनं लढ्याच्या आव्हानाने या देशातल्या शेतकऱ्यांना पहिला प्रतिकाराचा आवाज अभिमानानं सांगतो. आपल्या किसान सभेनं याच्याबद्दल ललकारी ठोकलेले आव्हान केले, आणि त्याबद्दल संयुक्त किसान मोर्चाचे घटक सुद्धा त्या ठिकाणी हालचाल करण्यात. आणि म्हणून या परिषदेमधून परत गेल्यानंतर पहिलं काम करायचं आहे, जो हा केंद्र सरकारचा आदेश आहे, या आदेशाचे आपल्या स्वतःच्या गावामध्ये सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल तमाम शेतकऱ्यांना एकत्र करून या आदेशाची अगोदर होळी करायचं काम करायचं आहे. 5000 गावामध्ये ही होळी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे हा निर्धार केला. हे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामसभेमध्ये ठराव पारित केला. आताच या ठिकाणी अभिनंदन करतो की नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामसभेचा ठराव घेऊन केंद्र सरकारला आव्हान त्या ठिकाणी दिले. जर या हजारो ग्रामपंचायतींना या 5-10,000 पेक्षा जास्त गावांमध्ये कापूस, जर या सगळ्या ग्रामसभांनी ठराव केला तर शेतकऱ्यांमध्ये जागृती होईल. आणि ग्रामसभा संसद वाटलेली असेल, पण आमची ग्रामसभा अजून वाटलेली नाही. शेतकऱ्याच्या अधिकाराबद्दल जागृत असलेलं हे व्यासपीठ कायदेशीररित्या अधिकार बाळगणार आहे, त्याला पुढे घेऊन जायचं आपल्याला या काम या ठिकाणी त्यामध्ये करायचं. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे आमच्या महिला सगळ्यात जास्त शेतीमध्ये काम. अहो, कापूस वेचता आमच्या मायमाऊलीच्या अंगावर धुरकत एक राहत नाही. 70% शेतीमधलं काम या महिला करतात, आणि या तमाम सगळ्या महिला शेतकऱ्यांना या लढ्यामध्ये आपण भागीदारी बनवलं पाहिजे. सहभाग त्यांचा त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. या देशातल्या तमाम सगळ्या कष्ट करणार जेवढ्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्या करता आपण, पण सरकार ज्या योजना आणतंय त्या योजना तुमच्यासाठी नाही तर कॉर्पोरेट. पीक विमा योजनेचं नाटक बघितलं की प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणायचं, नैसर्गिक आपत्तीत मदत करतो म्हणून विम्याचा हप्ता घ्यायचा, नंतर एकदा म्हणले की हप्ता सरकारच भरेल, 1 रुपयात विमा देतो. आता यंदाच्या वर्षी 4.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरची पिकं हसून गेलेली, खरडून गेलेली, त्याला मदत द्यायची वेळ आली
केंद्र सरकारनं कायदा लागू केला. 8,500 रुपये प्रति हेक्टर, त्याच्याशिवाय कुठली कोणी त्या शेतकऱ्यांना देणार आणि ती सुद्धा केंद्र सरकारला जे नुकसान झालेलं मान्य असेल तेच त्या ठिकाणी मिळणार आहे, बाकी लोकांना मिळणार नाही. म्हणजे नदीच्या काठचं जे धासून केलेलं आहे ते सोडून दिलं जाईल आणि माथ्यावर भाजपच्या नेत्याचं मात्र लगेच बंधून केलं जाईल. अशा प्रकारची अवस्था यामध्ये करण्याची गरज आहे. आणि म्हणून या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आज 11 राज्यांमध्ये असलेल्या तमाम कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा जिद्द धरण्याची आवश्यकता आहे. एक संघर्ष पुढे नेण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि या संघर्षाशिवाय आपलं भवितव्य दोस्तांनो विचार करा. वर्धा पवनारचा आश्रम आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कापसाचं एक महत्व आहे. या कापसाचं सूत कातत कातत आमच्या देशामधला स्वातंत्र्याचा लढा हा लढवण्यात आलेला आहे. ही गोष्ट लक्षात. गांधीजी आणि चरखा हे स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक देशभर नाही जगभर महत्वाचे आहे. पण आज याच कापसाचा धागा आमच्या देशातल्या शेतकऱ्याचा गळफास बनवायचं काम जर मोदी सरकार करत असेल तर त्याच्या विरुद्ध मुकाबला करणं हे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं आपली पावलं आपण पुढे टाकली पाहिजे. त्या दृष्टीनं आपण लढा संघटित करण्याचं काम हे जिद्दीनं आणि एकजुटीनं या ठिकाणी विरोध करतात. किसान सभेचा विरोध नाही की या यंत्रमाग आणि पॉवर लूमला तुम्ही सबसिडी देऊन कापूस द्या. यंत्रमाग आणि पॉवर लूम जे आहे या छोट्या व्यावसायिकांना जरूर मदत. ते पण आपल्यासारखंच लागलेले स्मार्ट मीटर त्याच्या भोपाणी बसायला उद्ध्वस्त होऊन जायचे. कामगार आणि शेतकरी जर एकत्र आले तर या कापड धंद्यामधले आणि कापूस उत्पादक हे जर एकत्र आले तर हे सरकार जागेवरती गार असेल ही ताकद कामगार आणि शेतकऱ्यांची आहे. पण हे सरकार 6% निर्यातीच्या नावात कॉर्पोरेटला मोकाट करून शेतकऱ्यांचा बळी घ्यायचं जे कारस्थान करतोय ते कारस्थान आपण नीट ओळखलं पाहिजे. आणि त्याच्या विरुद्ध येत्या काळात कापूस आपल्या घरामध्ये यायच्या अगोदर आपल्या लढ्याचे हत्यारं आपण कापूस आपल्या घरामध्ये यायच्या अगोदर आपल्याला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या शेतकऱ्यांची एक मजबूत संघर्षाची साखळी आपण निर्माण तर आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. आणि दोस्तांनो हे जर आपण केलं नाही तर मात्र भीषण सरकार धोरण कधी ठरवतं. हा कापूस लावायच्या आधी जर हे जाहीर झालं आयात कर काढून घेणार आपण सांगितलं असतं शेतकऱ्यांना कापूस करू नका. पण नेमका कापसाचं पीक आमच्या हातामध्ये यायची वेळ आली त्यावेळेस शेतकऱ्याशी विश्वासघात हे सरकार या ठिकाणी करतंय. ही पावलं त्याच्यामधली जी आहे ती आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. याच्या मुकाबल्याविरुद्ध आजच्या या परिषदेतून जो काही आपण संघर्षाचे निर्णय घेऊ हे निर्णय महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यामध्ये जो कापूस तयार केला जातो 18 जिल्ह्यामध्ये जे कापूस उत्पादक होतं त्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या घरापर्यंत हा संघर्षाचा संदेश त्या ठिकाणी पेटवा आणि त्यामधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एक ज्वालामुखी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी सरकार बरोबर लढायला तयार आहे. छातीवर गोळ्या घेऊन म्हणू परंतु त्या ठिकाणी आत्महत्या करणार नाही हा निर्धार गावागावामधून आपण अपेक्षा